हॅलो स्टुडंट्स, आपण जेई मेन्सला पडलेले प्रिव्हियस इयर एक्झाम्पल बघणार आहे इंटिग्रेशनसाठीचे. तर पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण 2015 पर्यंत एक्झाम्पल बघितले. तर 2016ला पडलेला क्वेश्चन आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 2x raised to 12 plus 5x raised to 9 divided by x raised to 5 plus x cube plus 1 ब्रॅकेट क्यूब आहे. dx सॉरी बाय मिस्टेक इथं dx राहिलेला आहे. तर हा टाईप आहे बघा. आता लास्टच्या एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चनमध्ये लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की ह्या टाईपचे एक्झाम्पल पडलेले आहेत असं मी म्हटलेलं होतं. ह्या टाईपचे क्वेश्चन पडलेले आहेत, बऱ्याच वेळा पडलेले आहेत. तर ह्या 2016चा आपल्याकडे पेपर आहे हा, म्हणजे एकाच बॅचचा. दुसऱ्या बॅचमध्ये पण पडलेले असतील, ठीक आहे. तर हा जो आहे ह्याच्यासाठी काय करणार आपण, ह्यातले हायेस्ट पॉवर आपण त्याच्यामधून बाहेर घेणार आहे. किती झाले, एक्स रेस टू 5 आहे आणि त्याला एक्स रेस टू 3 आहे, रेस टू किती 3 आहे, म्हणजे 5 इंटू 3 असं होईल. काय झालं बघा, आपण काढलं एक्स रेस टू 5 बाहेर काढलं आणि त्याला पॉवर किती आहे, 3 ची आहे. हे टोटली काय झाले 15 आले बाहेर. 2x रेस टू 12 प्लस 5x रेस टू 9 डिवायडेड बाय x रेस टू 15. इथे किती शिल्लक राहिले, 1. या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये जर ब्रॅकेटमध्ये जर गेलो आपण, ब्रॅकेटमध्ये बघा काय काय होणार आहे आपल्याकडं, की हा इथं फक्त आपण हा ब्रॅकेट आहे, इथं क्यूब आहे. तर एक्स रेस टू 5 बाहेर काढला, तिथं 1 झाला. इथं एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स रेस टू 5 आणि इथं आपल्याकडं 1 डिवायडेड बाय एक्स रेस टू 5 असं होईल, ठीक आहे. तर इथं किती शिल्लक राहतं, इथं आपल्याकडे एक्स स्क्वेअर शिल्लक राहिले आणि ह्या ठिकाणी एक्स रेस टू 5 शिल्लक राहिले, ब्रॅकेट क्यूब, राईट. हे असं झालं. एक्स रेस टू 15 हे वरती गेलं, पण तर ह्या प्रत्येक टर्मला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, 12 डिवायडेड बाय 15 किती मिळते आपल्याला, 1 डिवायडेड बाय एक्स रेस टू 3 राहिले शिल्लक, राईट. इथं 12 पॉवर आहे, इथं 15 आहे. 15 मधनं 12 गेले तर किती आले आपल्याकडं, 3 आले, प्लस 5 एक्स रेस टू 9 आहे आपल्याकडं. त्याच्यामधून काय केलं आपण, एक्स रेस टू 15 डिवाइड केलंय. तर 15 मायनस 9 घेतलं तर 6 राहतात. 1 डिवायडेड बाय एक्स रेस टू 6 फुल डिवायडेड बाय हे आपण वरती घेतलेलं आहे. तर 1 प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 5 क्यूब dx. हे असं झालं. नेक्स्ट बघा, आता ज्या ह्या टर्म झाल्या तर आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला मेथड माहिती आहे. हा जो आलेला पार्ट आहे याला आपण टी कन्सिडर करणार. 1 प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 5 दिस इक्वल टू टी आपण कन्सिडर केलं याला. आता इथं बघा, ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर किती येतं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर किती आले, -2 अपॉन एक्स क्यूब झाले. कारण बघा की 1 बाय एक्स रेस टू एन असेल तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह किती येतं आहे, -n डिवायडेड बाय एक्स रेस टू n प्लस 1 हे त्याचं डेरिव्हेटिव्ह होईल. ह्याच्यासाठी बघा 5 आहे म्हणजे -5 डिवायडेड बाय एक्स रेस टू 6 दिस इंटू dx इज इक्वल टू dt झाले, राईट. आता मायनस आपण जर कॉमन काढला, बिकॉज ऑफ इथं मायनस कुठं दिसत नाही आपल्याला, दॅट्स वाय मायनस जर कॉमन घेतलं तर काय झालंय, 2x क्यूब प्लस 5 बाय एक्स रेस टू 6 dx इज इक्वल टू मायनस dt बनले, बरोबर. तर हे आपण इथं रिप्लेसमेंट घेऊ शकतोय सगळे आपल्याला बघा. Therefore this integration can be written as, इंटिग्रेशन काय लिहू शकतोय, आता इथं बघा न्यूमरेटर काय 2 अपॉन एक्स क्यूब आहे, 5 अपॉन एक्स रेस टू 6 आहे, dx ह्याच्यासाठी मायनस dt लिहिलं, जे न्यूमरेटर आपल्याला मायनस dt मिळाला, डिवायडेड बाय हा सगळा टर्म ब्रॅकेट काय आपल्याकडे टी कन्सिडर केलेला आपण, जे काय झालं तो टी क्यूब झाला, मायनस आहे, दॅट्स वाय -1 बाय टी क्यूब dt मायनस टी रेस 1 बाय टी रेस टू 3 असेल तर ह्याच्यासाठी काय करतोय आपण, इंटिग्रेशनमध्ये रूल आहे 1 बाय टी रेस टू एन असेल तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे आपल्याकडं, लिहिताना काय होईल
1 डिवायडेड बाय काय असेल आपल्याकडे इथं n+1 इंटू काय राहतं आपल्याकडं जो काही n असेल त्याच्यामध्ये +1 लिहिणार आपण इंटू t⁻n+1 सॉरी मायनस होईल इथं बिकॉज ऑफ काय झालं आपल्याकडे ते पॉवर ह्याच्यामध्ये आहे. हे अशा प्रकारे करू शकतो आपण. तर हे कसं होईल की t वरती गेलं तर t−3 झाला. -3 असेल तर आपण काय करतोय पॉवर +1 आणि +1 केल्यानंतर आपल्याला काय बनतंय t⁻2 डिवायडेड बाय -2 राहिलं राईट. तर हे मायनस ह्याच्यावरती इम्प्लाइज होईल तर मायनस ऑफ मायनस मायनस प्लस बनले 1/2. हे जर खाली घेतले तर t² झालंय आणि t किती आहे आपल्याकडं हा जो टर्म आहे तो t आहे आपल्याकडं +c 1 2 1 + 1/x² + 1/x⁵ ब्रॅकेट स्क्वेअर +c. दॅट्स द आन्सर. सेकंड क्वेश्चन काय म्हटलं बघा. लेट in इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x dx. हियर n इज ग्रेटर दॅन 1 म्हटलेलं आहे अँड I4 + I6 फोर्थ इंटिग्रेशन आणि सिक्स्थ इंटिग्रेशन हे किती आहे a tan5x + bx5 + c where c is constant of integration, then ordered pair AB is equal to. जे ऑर्डर्ड पेअर ए बी असेल म्हणजे ए आणि बी ह्यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत आणि त्या काय असतील असं विचारलेलं आहे. 2017चा क्वेश्चन आहे आपल्याकडं. तर इथे बघा की in आपल्याला दिलेला आहे in इज इक्वल टू इंटिग्रेशन tan⁻nx dx राईट. हा असा दिलेला आहे. तर याच्यासाठी बघा I4 लायचं झालं आपल्याकडं तर I4 काय येणार आपल्याकडं tan⁻4 dx. डायरेक्टली इंटिग्रेशन करायचं नाही अशा वेळेला डायरेक्टली इंटिग्रेशन करायचं नाही. I6 ह्या टाईपचे पण क्वेश्चन आपल्याला बऱ्याच वेळाला बघायला मिळतात. असं nth ऑर्डरचं इंटिग्रेशन दिलेलं असतं आणि आपल्याला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असं काहीतरी करायला सांगितलेलं असतं. त्यामुळे डायरेक्टली इंटिग्रेशन करायचं नाही त्यावेळेला. तर ह्या टर्म घेतल्या आपण tan6 dx. ठीक आहे. ह्यांचं काय म्हटलंय सम करा म्हटलेलं आहे तर आपण I4 + I6 लिहिलं तर इकडे बघा की dx दोन्हींचा सेम आहे दॅट्स वाय आपण कॉमन मध्ये घेऊया ते इंटिग्रेशन tan⁻4x + tan⁻6x dx असं लिहिलं आपण. दिस इक्वल टू ह्याच्यामधून tan⁻4 कॉमन येत आहे तर इंटिग्रेशन tan⁻4x कॉमन घेतलं तर शिल्लक किती राहिली इथं 1 राहिला आणि ह्या ठिकाणी tan² शिल्लक राहिला dx. 1 + tan² किती येत आहे आपल्याकडं sec². tan⁻4 × sec²x dx. ठीक आहे. हे आपल्याला असं मिळालं. आता या ठिकाणी बघा की आपल्याला एक फॉर्म्युला होता इंटिग्रेशन ऑफ fx raised to n × f'(x) dx. असं जर असेल तर ह्याचा आन्सर आपण काय लिहितोय fx raised to n+1 डिवायडेड बाय n+1 + c असं लिहितोय. हा फॉर्म्युला होता आपल्याकडं. बघा फंक्शन आपल्याकडे tan x आहे. tan x चं डेरिव्हेटिव्ह किती येतं आपल्याकडे sec² आहे राईट. ह्याचं डेरिव्हेटिव्ह इथं आहे n आपल्याकडे किती झाला आपल्याकडे मग 4 आला. देअरफॉर I4 + I6 इज इक्वल टू काय येणार आपल्याकडं हाच फॉर्म्युला यूज केला तर tan x raised to n+1 म्हणजे 4 + 1 किती झाले 5 आले डिवायडेड बाय 5 + c आला. म्हणजे I4 + I6 इज इक्वल टू 1/5 tan⁻5x + c हे असं मिळालं. आता जर आपण याला कम्पेअर केलं या टर्मला जर कम्पेअर केलं तर tan⁻5x मिळालेला आहे म्हणजे त्याचा कोइफिशियंट म्हणजे हे झाला a किती आपल्याकडे 1/5 मिळाला. c मिळाला आर्बिटरी कॉन्स्टंट आपल्याला मिळाला इथं. खरं bx⁵ आपल्याला मिळायला नाही.
आणि याच्यामध्ये तो मिळणं पॉसिबल नाही आहे. दॅट्स वाय बी किती असेल आपल्याकडे माहिती आहे, ॲडजस्ट केला 0x⁵5. दॅट मीन्स बी इज इक्वल टू 0 झाला. ओके, असं आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी हे दिले जातं, म्हणजे आपल्याला काय वाटावं की आन्सर रॉंग आहे, आपण रॉंग कुठेतरी गेलेला आहे. देअरफॉर ऑर्डर्ड पेअर काय मिळाले आपल्याला 1/5 आणि 0 ही झाली त्याची ऑर्डर्ड पेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इंटिग्रेशन sin² cos² x डिवायडेड बाय sin⁵5x cos⁵3 sin² x प्लस cos² sin³ x प्लस cos⁵5 ब्रॅकेट स्क्वेअर dx हा आहे. हा कधीचा पडलेला आहे, JEE मेन्स 2018ला पडलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा काय दिसतंय, हा पण तो आत्ता जो हा फॉर्मॅट बघितलेला त्याच टाईपमधला क्वेश्चन आहे. फक्त इथं फंक्शन होतं, म्हणजे एक्स आणि वायच्या एक्स होतं आपल्याकडं, आणि इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे. मग ह्या ठिकाणी आपण काय करू शकतोय, हायेस्ट ऑर्डरवाली टर्म, आता इथं दोन्ही पण हायेस्ट ऑर्डर दिसतात. मग ह्यासाठी काय करणार आपण, कॉसमध्ये जाऊया, इझी वाटतंय आपल्याकडं. cos⁵5 आहे आणि त्याचा ब्रॅकेट रेस टू किती आपल्याकडे 2 आहे. cos⁵5 ब्रॅकेट रेस टू 2, 5 × 2 केले तर किती झाले आपल्याकडे 10 येतात. म्हणजे होल इक्वेशनला cos10 न डिवाइड करूया. ठीक आहे, जर आपण त्याला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतंय, I इज इक्वल टू, मी डायरेक्टली लिहितोय, इथं जर डिवाइड केलं तर किती झाले बघा, इथे बघा sin² x cos² x डिवायडेड बाय इथं किती केले आपण cos10x होल डिवायडेड बाय, याला जर आपण डिवाइड केलं तर इथं किती झाले आपल्याकडं sin⁵5, कारण आपण काढताना ह्यातनं ब्रॅकेटमध्ये बाहेर काढताना काय करणार आहे, cos⁵ बाहेर कॉमन, cos⁵5 बाहेर काढणार आहे. cos⁵ बाहेर घेतलं तर cos⁵5 इथं काय झालं डिवायडेड बाय cos⁵5x, इथं पण डिवायडेड बाय cos⁵5x झालं. ह्या ठिकाणी cos⁵5 आणि ह्या ठिकाणी cos⁵5 येणार आहे. ठीक आहे, तर sin⁵5 डिवायडेड बाय cos⁵5 म्हणजे किती बनते, sin डिवायडेड बाय cos म्हणजे काय झालं tan बनले. आता इथं बघा cos3 आहे आणि इथं 5 आहे, ह्यातले काय झाले 3 कट झाले तर 2 शिल्लक राहिले. म्हणजे इथं काय झालं sin² अपॉन cos² राहिले, sin² डिवायडेड बाय cos² शिल्लक राहतात. म्हणजे इथं पण काय झाले tan² x झाले. ह्या ठिकाणी जर बघितलं, ह्या ठिकाणी बघा काय आपल्याकडे आहे cos² x sin³ x डिवायडेड बाय cos⁵5x आहे. ह्यातले 2 कट झाले तर 3 शिल्लक राहिले इथं. ठीक आहे, हा 3 आणि हा 3 सेम झाला, sin³ डिवायडेड बाय cos³ म्हणजे किती बनते आपल्याकडं प्लस tan³ x प्लस 1 dx असे बनले. ठीक आहे, काय केलं डिवाइड बाय cos⁻tan x, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos⁻tan x ने डिवाइड केला. ठीक आहे, तर या ठिकाणी जर बघितलं न्यूमरेटरमध्ये बघा काय होणार आहे मग चेंज, न्यूमरेटरमध्ये अजून आपण काही चेंज केला नाही. तर I इज इक्वल टू, या ठिकाणी बघा ह्यातले काय होतील, हे 2 आणि ह्यातले समथिंग काहीतरी कॅन्सल होईल, म्हणजे 8 शिल्लक राहिले. बरोबर, इथं 2 होते म्हणजे 8 शिल्लक राहिले. आता त्या 8 मध्ये पण बघा जे 8 आहे ते ह्या 2 ला गेले, sin² ला गेले, म्हणजे आपल्याकडं sin² x डिवायडेड बाय काय झाले आपल्याकडं cos² x इंटू cos6x असे केले. जे 8 उरलेले होते ते आपण त्याचं सेपरेशन असं घेतलं. ह्याच्यासाठी आपण tan² लिहू शकतोय, tan² x आणि हे काय उरले 1 डिवायडेड बाय cos⁻6 उरलंय. ह्याच्यासाठी काय लिहू शकतोय 1/cos आहे तर याला आपण sec⁻6x असं लिहिता येईल, डिवायडेड बाय जी आपल्याकडे टर्म आलेली आहे ती आपण लिहूया, हे आहे असे. जर आपण याचे फॅक्टराइज केलं, ह्याचे जर फॅक्टर पाडले, याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो लिहायचा राहिला. जर याचं फॅक्टराइज केलं तर आपल्याला काय मिळतंय, तर फॅक्टर बघा 1 प्लस tan² x ब्रॅकेट स्क्वेअर
फक्त ह्या टर्मचा स्क्वेअर केला म्हणजे फॅक्टर केलं तर 1 प्लस टॅन स्क्वेअर मिळाला आणि 1 प्लस टॅन क्यूब एक्स असं मिळते. ब्रॅकेटचा स्क्वेअर दोन्हीकडे आहे तसा मी लिहिला. करून बघा पाहिजे तर ह्याचे फॅक्टर पडतात असे. आपल्याकडे फॅक्टरायझेशनसाठी बऱ्याचशा मेथड आहेत. हे समजा ते आपल्याला पॉलिनॉमियल इक्वेशन घ्या आणि त्याचं फॅक्टर पाडून घ्या. म्हणजे टॅन इज इक्वल टू टी कन्सिडर करा, फॅक्टर पाडा, आपल्याला काय मिळतील 1 प्लस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी क्यूब असे 2 फॅक्टर मिळतील. आता या ठिकाणी जर बघितलं तर इंटिग्रेशन 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे किती येते आपल्याकडं 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर आला, टॅन स्क्वेअर एक्स सेक रेस टू 6x. 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय झालं आपल्याकडे सेक स्क्वेअर एक्स झाला आणि त्याचा रेस्ट 2 आहे आणि इथं आपल्याकडे 1 प्लस टॅन क्यूब एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स असं आहे. ठीक आहे. 2 रेस्ट 2 किती झाले आपल्याकडं 4 आले म्हणजे हे काय बनलं सेक रेस टू 4 झालं आणि इथं सेक रेस टू 6 आहे. सेक रेस टू 6 मधनं सेक रेस टू 4 कॅन्सल झाले तर किती राहतात शिल्लक आपल्याकडं टॅन स्क्वेअर एक्स. इथं 6 मधनं 4 गेले तर स्क्वेअर शिल्लक राहिलं, हे कॅन्सल झालं तर इथं किती शिल्लक राहिले 1 प्लस टॅन क्यूब एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता जर बघा ह्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 1चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला 1 प्लस इथं कन्सिडर करूया आपण की 1 प्लस टॅन एक्स क्यूब ह्याच्यासाठी आपण जर टी कन्सिडर केलं तर आपल्याला काय मिळते बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 झाला आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह 3 टॅन स्क्वेअर एक्स आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स इज इक्वल टू डी टी मिळाला. आता याच्यामध्ये न्युमरेटरमध्ये बघितलं तर टॅन स्क्वेअर आहे, सेक स्क्वेअर आहे, डी एक्स आहे, फक्त 3 नाही आहे. 3 आपण तिकडे शिफ्ट केला तर टॅन स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू 1/3 डी टी झाला. देअरफॉर दिस एक्सप्रेशन कॅन बी रिटन ॲज आय इज इक्वल टू, हे इंटिग्रेशन कसं येणार आपल्याकडं ह्याच्यासाठी काय मिळालं आपल्याला 1/3 डी टी मिळालं डिवायडेड बाय हा जो टर्म आहे आपण त्याला टी म्हटलेला आहे जे टी स्क्वेअर झाला. देअरफॉर 1/3 1/t स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती येणार आहे आपल्याकडं पॉवरवरती गेली -2 झालं, -2 + 1 किती येते आपल्याकडे -1 झालं. दॅट्स वाय काय झालं 1/-t आलं. ठीक आहे. म्हणजे याचं सोल्युशन काय झालं -1/3 1/t आले. बट आपल्याकडे टी ओरिजिनल काय होता 1 प्लस टॅन क्यूब होता. मग याच्यासाठी काय लिहू शकतोय -1 डिवायडेड बाय 3 सॉरी टी काय आपल्याकडे 1 प्लस टॅन क्यूब आहे तर 1 प्लस टॅन क्यूब एक्स प्लस सी, तर प्लस सी लिहायचं राहिलं आपल्याकडनं प्लस सी. दॅट्स द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, ह्याचं हे सोल्युशन झालं. थँक्यू.